नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आजचा आपण पेपर बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, जो फर्स्ट इयर GNMला 2023 मधला पेपर आहे तो आपण बघणार आहोत। व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। तर 5 मार्काला पहिला प्रश्न 15 मार्काला पहिला प्रश्न विचारला जातो। त्याच्यामधला अ बघूया, ह्याच्यातले आपण उत्तर बघणार आहोत। तर पहिला प्रश्न असतो योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्याच्यामध्ये पहिला आपण बघूया, एक आहे चरबीत विरघळणारे जीवनसत्व डॅश डॅश आहे। चरबीत विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? तर जीवनसत्व ब ई हे। ओके, जीवनसत्व ई जे जीवनसत्व आहे ते चरबीत विरघळणारं जीवनसत्व आहे, जीवनसत्व ई। त्याच्यानंतर दुसरा आहे घटसर्प हा आजार डॅश डॅश जीवाणूमुळे होतो। कोणत्या जीवाणूमुळे होतो घटसर्प आजार? तर कॉर्निबॅक्टेरियम बॅसिलाई या जीवाणूमुळे होतो। त्याच्यानंतर संवाद साधण्याचे प्रभावी साधन कोणतं आहे? तर ते आहे द्वितर्फी। ओके, त्याच्यानंतर आहे 1 ग्रॅम मेद पदार्थापासून डॅश डॅश कॅलरीज मिळतात, तर 9 कॅलरीज मिळतात। नियासिनच्या कमतरतेमुळे डॅश डॅश आजार होतो, तो कोणता आजार होतो? पेलाग्रा। तर अशा प्रकारे 5 मार्काला उत्तर द्यायचे। हेही प्रश्न विचारले जाऊ शकतात कधी कधी। तर आता दुसरा आहे ब योग्य जोड्या जुळवा, हाही 5 मार्काला प्रश्न असतो। तर अ गटामध्ये आहे सोयाबीन, जीवनसत्व ड, रक्तक्षय, ORS आणि वर्तमानपत्र। तर ब गटामध्ये आहे मुळदूस, लोह, फॉलिक ॲसिड, जलशुष्कता, सामान्य जनता, प्रथिनांचे स्रोत। तर आता तुम्हाला ह्याच्या जोड्या कशा जुळवायच्यात? तर तुम्हाला आता सोयाबीन म्हणजे प्रथिनांचे स्रोत, ज्याच्यामध्ये खूप प्रथिने असतात। तर त्याचं उत्तर कसं लिहायचं? तुम्हाला सोयाबीन लिहिलं क्वेश्चन आन्सर शीटमध्ये, त्याच्यापुढे असा डॅश करायचा आणि मग काय ते आन्सर आहे प्रथिनांचे स्रोत, असं पुढे लिहायचं आहे तुम्हाला। तर त्याला प्रथिनांचे स्रोत ही जोडी जुळते। सॉरी, एक मिनिट। प्रथिना जीवनसत्व ड मुळे हा आजार, सोयाबीनमध्ये प्रथिनांचे स्रोत जास्त प्रमाणात असतात। जीवनसत्व ड मुळे मुळदूस हा आजार होतो। त्याच्यानंतर रक्तक्षय म्हणजे लो फॉलिक ॲसिड, आपण ते देतो। ORS म्हणजे जलशुष्कता असेल तर, आणि वर्तमानपत्र म्हणजे सामान्य जनता। तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे उत्तरं लिहायचे आहेत। ओके, त्याच्या योग्य जोड्या जुळवा आहे। त्याच्यानंतर आहे खाली विधाने चुकी बरोबर लिहा, 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न। तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत OPV दिल्यानंतर स्तनपान देऊ शकतो, तर हे चूक आहे। जीवनसत्व क च्या अभावामुळे मुळदूस होतो, तर हे चूक आहे। ड च्या अभावामुळे मुळदूस होतो। संसर्गजन्य कचऱ्याची वेळ लावण्यासाठी जाळणे ही उपयुक्त पद्धत आहे, हे बरोबर आहे। हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, बरोबर। कोवॅक्सिन ही लस कावीळ या आजाराचा प्रतिबंध करण्याकरता दिली जाते, बरोबर। तर अशा प्रकारे याची उत्तर आहेत। त्याच्यानंतर टिपा लिहा, 15 मार्काला प्रश्न असतो। 5 टिपा आहेत। ओके, त्यातल्या आपल्याला 3 लिहायचे असतात। तर पहिला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, संवादातील अडथळे, समुपदेशन करताना पारिचारिकेची भूमिका, वायू प्रदूषण आणि त्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम, आणि साथरोगशास्त्र। त्यातल्या 3 लिहायच्या आहेत। तिसरा प्रश्न आहे भूमी फरक स्पष्ट करा, हा विचारला जातो। भूमिका, नाट्य व प्रात्यक्षिक, गृहभेटी, स्थळभेटी, नोंदी, अहवाल, सुजवटी आणि सुकवटी, शाब्दिक संभाषण, मुख संभाषण। तर सुजवटी हे शाब्दिक संभाषण, मुख संभाषण हे त्याचे दोन्ही व्हिडिओ माझ्याकडे आहेत। 3 व्हिडिओ बनवायचे आहेत। तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नोंदी व अहवाल नेक्स्ट फ्रायडे किंवा सॅटर्डेला येईल, नोंदी अहवालाचा। ह्या दोन ज्या व्हिडिओची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ती जाऊन तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे, ह्याच्यापैकी हे सुद्धा 15 मार्काला 3 तुम्हाला फरक लिहायचे असतात। त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। लसीकरण केंद्रात पारिचारिकेची भूमिका लिहा। घरी तयार होणाऱ्या कचऱ्याची गोळा करणे आणि वाहतूक विल्हेवाटबद्दल लिहा। आरोग्य जागरूकतासाठी सोशल मीडियाचे फायदे तोटे आणि थोडक्यात अन्न शिजवण्याच्या विविध पद्धतींबद्दल लिहा, किंवा समतोल आहार खाण्याचे फायदे और असतो ह्याला।
समतोल आहार खाण्याचे म्हणजे घेण्याचे फायदे, प्रथिने आणि त्याचे स्रोत, शालेय विद्यार्थ्यांमध्ये असणारी पोषण समस्या, लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी उपचारात्मक आहाराविषयी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खालील प्रश्न आहे 5वा, पाणी दूषित होण्याची कारणे लिहायचे. त्याच्यानंतर दूषित पाण्यामुळे प्रसारित होणाऱ्या आजारांची नावे, पाणी दूषित होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपायाबद्दल आणि लहान प्रमाणात पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे 5व्यातलाच और आहे त्याला, सामाजिक आरोग्य परिचयाचे गुण आणि कार्याबद्दल लिहा, आजाराचे प्रतिबंधन स्तराबद्दल लिहा आणि संदर्भ सेवेचे टप्पे आणि पारिचारिकाची भूमिका लिहायची आहे. तर अशा प्रकारे हा 75 मार्काला प्रश्न विचारला जातो कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.